आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2 तारखेला महाडमध्ये जी घटना घडली ही महाडच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली. ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक सुरू असताना, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना विकास गोगावले आणि त्याची काही गुंड महाडमध्ये आल्यानंतर जो प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. महाड ही ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने झालेली भूमी आहे. तर ह्या भूमीमध्ये जे आपण बघितलं ते महाराष्ट्राने बघितलं. आता ही एवढी मोठी घटना घडल्यानंतर आज साधारण 15 तारीख, 13 दिवस होऊन गेले. एखादा कोण त्यात मयत झाला असता त्याचं कार्य असतं. आणि इतकी गंभीर घटना घडलेली असताना सुद्धा रायगडच्या SP मध्ये आमचा इतका विश्वास होता की खरंच काहीतरी ह्या SP आल्यात तर आम्हाला वाटतं काहीतरी घडेल आणि कायदा आणि सुव्यवस्था ही महाडमध्ये दाखली जाईल असा आम्हाला विश्वास वाटत होता. परंतु तो विश्वास आता आमचा उडालेला आहे. कारण आज घटना घडून एवढे दिवस झाल्यानंतर एकही आरोपी आजपर्यंत ह्याने अटक केलेला नाही. ज्याच्यावरती गंभीर गुन्हे आहेत विकास गोगावलेवरती. आज तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावरती केलेला हल्ला, माझ्यावरती केलेला हल्ला, काही दिवसापूर्वी पंकज उमासरेवरती केलेला हल्ला, MIDC मध्ये घडलेल्या घटना, मुंबईमध्ये एका उद्योगपतीला अडवून त्याच्या गाड्या फोडलेल्या घटना, अशा अनेकशा प्रकरणं विकास गोगावलेचे आहेत. आणि त्याच्यावरती आत्तापर्यंत माझ्या माहितीने माझ्यावरती हल्ला केला, जीवे ठार प्रयत्न केला तो 307, अनिल नवगणेवरती जो हल्ला केला तो 307, त्यानंतर आता हा परवा दिवशी चालू झाला तो 307, MIDC मध्ये सुरू असलेला तो 307, असे 4 गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा पोलीस विकास गोगावलेला अटक करत नाहीत. त्याला काय कारण असावं? बरं, तो फरार झाला असं जर का पोलीस म्हणत असतील तर मग त्या विकास गोगावलेला पोलीस संरक्षण होतं. पोलीस संरक्षण असताना विकास गोगावले फरार कसा झाला ह्याचं उत्तर रायगडच्या SP ने आम्हाला दिलं पाहिजे. पोलीस संरक्षण त्या विकास गोगावलेला असताना तो फरार कसा होऊ शकतो? मग तो फरार होण्यासाठी पोलिसांनी त्याला मदत केली का? तो मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्याला नियम वेगळे, त्याला कायदे वेगळे असे काय आहेत का? मग विकास गोगावले जो फरार झाला असं तुम्ही म्हणताय, मग तुमचा जो त्या ठिकाणी पोलीस संरक्षण जो गार्ड होता तो गार्ड कुठं आहे? त्या गार्डची चौकशी करा. त्या गार्डला एकतर आता कुठल्या स्थितीमध्ये नसेल, त्याला माहिती नसेल तर त्याला पहिले अटक करा, त्याच्याकडून माहिती घ्या. आज विकास गोगावले नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये फिरतोय, हे पोलिसांना दिसत नाही का? काल पण विकास गोगावले अधिवेशनामध्ये नागपूरच्या इथं होता. एवढ्या सगळ्या गोष्टी लोकांना समजत नाही, पोलिसांना समजत नाहीत. आणि मग आम्ही या गोष्टी पोलिसांना शिकवायच्या का? आणि मग एखादा सर्वसामान्य माणूस असेल त्याच्यावरती तुम्ही लगेच गुन्हे दाखल करता. मला सांगा, पंकज उमासरेवरती हल्ला झाला, त्याच्यावरती 307 दाखल केलं नाही या लोकांनी समोरच्या फिर्यादीवर, आरोपीवर. परंतु ह्या घटनेचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलं आणि लगेच दोघांवरती परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. म्हणजे इथं संशय घेण्याची भूमिका पोलिसांवरती येते. पोलीस, जसं काल जयंत पाटील साहेब म्हटले, विधानसभेच्या विधान भवनात पोलिसांबद्दल जयंत पाटलांचं वाक्य आहे, पोलीस काय हजामती करतायत का? हे माझं वाक्य नाहीये, हे जयंत पाटलांचं विधानसभेतलं वाक्य आहे की जर का तुम्ही एखाद्या आरोपीला अटक करू शकत नाही जो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, ठीक आहे, परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले, समजा नाना जगताप असतील, बाकी लोक असतील, त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये. पण ही विकास गोगावलेसारखी की त्याच्यासोबत असलेले जे काही मालुसरे आहेत, बाकीचे आहेत, तुम्ही मला सांगा, त्यांच्यामध्ये एक धनंजय मालुसरे आहे, तो प्रिव्ही कंपनीमध्ये फुकटचा पगार घेतो, तो कामावर नाही तरी त्याला प्रिव्ही कंपनी पगार देते. दुसरा आहे तो, त्याचा भाऊ आहे, त्याचं नाव आहे वैभव मालुसरे. आता तो सुद्धा फरार आहे. आता कंपनीतनं 1 दिवस 2 दिवस जरी एखादा माणूस गायब झाला तरी त्या कंपनी त्या माणसाला टर्मिनेट करण्याचं हे देतं. आणि प्रिव्ही कंपनीमधून फुकटचा पगार घेणारी 2 लोक त्यामध्ये आरोपी आहेत. असे अनेकसे विषय आहेत की त्यामध्ये ही घटना आपल्याला दिसून येते की पोलिसांना कुठेतरी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. माझी तर स्पष्ट मागणी आहे की DYSP काळेंची कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला ते नको आहेत. महाडची नगरपालिका अतिशय सेन्सिटिव्ह पद्धतीने निवडणुका झाल्या. आमच्या आता निवडणुका सुरू होतील, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होतील. त्या निवडणुकीमध्ये DYSP जर काळे असतील तर ही निवडणूक कुठल्याही पद्धतीने पारदर्शक होणार नाही. आम्हाला DYSP काळ्यांची ह्या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे. त्यांना सस्पेंड करा, काय पण करा, सक्तीच्या रजेवर पाठवा, पण DYSP काळे आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडमध्ये नको आहेत. कारण की ती 100% व्यक्ती गोगावलेंची नोकरी करते.
महाडमध्ये असा पहिल्यांदा डीवायएसपी भेटलाय की तो नोकरी करतो विकास गोगावले आणि भरत गोगावलेंची. त्यामुळे ह्या डीवायएसपींची बदली कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेली पाहिजे, नाहीतर आम्हाला यापुढे त्यांच्यावरती कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विकास गोगावलेला अटकपूर्व जामीनसाठी माणगाव कोर्टामध्ये त्यांनी उज्ज्वल निकमांचा मुलगा अनिकेत निकमांना आणली. कोर्टाने त्यांना कुठल्याही प्रकारचं मला वाटतं दिलेलं नाहीये. 1-2 दिवसात तारीख आहे, त्या तारखेला सुद्धा आम्ही अपोज केलंय की विकास गोगावलेला कुठल्याही परिस्थितीत कोर्टाने ह्या ठिकाणी जामीन देऊ नये म्हणून आम्ही आमचे वकील सुद्धा लावले. सरकारी वकिलांना पण आम्ही सांगितलं, पोलिसांना जे आयो आहेत खाडे त्यांना सांगितलं की हा जो तपास आहे व्यवस्थित करा, विकास गोगावलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी कोर्टासमोर मांडा, त्याला कुठल्याही परिस्थितीत अटकपूर्व जामीन मिळाला नाही पाहिजे. आणि जर तो अटकपूर्व जामीन त्याला मिळाला तर आम्ही हायकोर्टात जाऊन त्याच्यावरती पोलिसांवरती सुद्धा हे करू की हे चुकीच्या पद्धतीने ह्या महाडमध्ये घटना घडत आहेत म्हणून. आज विकास गोगावलेवरती हे जे काही चुकीच्या चांगलं काही करत नाहीये, चुकीच्या पद्धतीनं महाडमध्ये वातावरण तयार करतोय, दहशत निर्माण करतोय. आणि ती दहशत आज जर विकास गोगावलेला अटकपूर्व जामीन मिळाला ना तर काय होणार आहे, मग निवडणुकीमध्ये पुढे लोकांना काय वाटेल, आम्ही कोणालाही मारू, कोणालाही फटकवू, आमचा नेता सुटतोय. पण आज त्यांचा नेता फरार आहे. आज नेता फरार आहे तर कार्यकर्त्यांची सगळ्यांची गोची झाली. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काल परवा महाडमध्ये एक कार्यक्रम असताना माझ्याकडे जे व्हिडिओ आहेत, तो व्हिडिओमध्ये तिकडून फोनवरती बोलतोय आणि सगळ्यांना शुभेच्छा देतोय. मग पोलिसांना ह्या गोष्टी दिसत नाहीत का की तो फोनवरून कोणाशी बोलतोय, कोणाशी चर्चा करतोय, कोणाला शुभेच्छा देतोय? ह्या पोलिसांनी तपास कसा करावा ह्या लोकांनी आम्ही सांगायचं काय लोकांना? त्यामुळे पोलीस यंत्रणेवरती विश्वास उडत चाललाय. कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं दिसून येत नाहीये. आमची पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाडमधील मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांना अटक करण्यासाठी तुम्ही कृपया करून एसपी मॅडमना आदेश द्या. तसेच त्या व्यक्तीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडमधून नव्हे तर रायगड जिल्ह्यातून हद्दपार करा, अशा प्रकारचा प्रस्ताव महाडच्या पीआय कडून एसपी कडे जाऊन तो एसपीने तो प्रस्ताव मान्य करून विकास गोगावलेला येणाऱ्या निवडणुकीमधून हद्द करावा अशी आमची मागणी आहे. यासाठी आजची तात्काळ पत्रकार परिषद लावले. अनेक मुद्दे आहेत, या मुद्द्यामध्ये मला बोलता आलं असतं, परंतु आज मला वाटतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर होतील. त्या निवडणुकीमध्ये दहशत निर्माण करून जर का मतदारांवरती जर का त्याचा प्रभाव पडणार असेल तर निवडणूक आयोगाने सुद्धा ह्याची दखल घेतली हवी पाहिजे. कुठलाही संबंध नसताना, त्या ठिकाणी तो उमेदवार नसताना तो डायरेक्ट त्या मतदानाच्या बूथमध्ये जातो आणि त्या ठिकाणी लोकांना धमकवतो. त्या ठिकाणी जाऊन तिथल्या बूथ प्रतिनिधी असतील किंवा तिथले जे अधिकारी असतील त्यांना धमकवतो की कुठल्या प्रकारचा न्याय चाललाय महाडमध्ये. तर आपल्या पत्रकारांना माझी विनंती आहे की कृपया हा विषय महाडच्या ह्या ऐतिहासिक भूमीला एकदम कलंक लागणारा विषय आहे, तर कृपया करून हा विषय आपण घ्यावा. महाडच्या डीवायएसपी वरती विश्वास नाही, पण तो रायगडच्या एसपी वरती जो विश्वास आमचा होता तो पण उडत चाललाय. परंतु त्यांनी ह्याच्यावरती काही कारवाई केली तर आम्हाला सर्वसामान्य जनतेला वाटेल की खरोखर एसपी मॅडम काहीतरी करतायत. आम्हाला विनंती आहे की ह्या आमच्या ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करा आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला मेसेज जाऊ द्या की महाडमध्ये दहशत कोणी निर्माण करत असेल, मग तो मंत्र्याचा मुलगा असेल किंवा मंत्री असतील, तर त्यांच्यावरती ही कारवाई व्हायलाच पाहिजे. मग पुढे कायदा हा सर्वांसाठी समान आहे हा लोकांना समजला पाहिजे. म्हणून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. मी तुमचा मनापासून आभार मानतो.